सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, आधार कार्डची स्थापना कधी झाली होती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2004, ऑप्शन बी 2005, ऑप्शन सी 2007, ऑप्शन डी 2009। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर आधार कार्डची स्थापना 2009 ला झाली होती। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या देशात मांजराची पूजा केली जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए इजिप्त, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी नेपाळ, ऑप्शन डी भारत। ह्याचं उत्तर इजिप्त देशात मांजराची पूजा केली जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, कोणत्या देशात पिवळ्या रंगाचे कपडे घालणे बॅन आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी कोरिया, ऑप्शन डी मलेशिया। तर याचं उत्तर मलेशिया देशात पिवळ्या रंगाचे कपडे घालणे बॅन आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, खेकडा कशाच्या मदतीने श्वास घेतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नाकाने, ऑप्शन बी फुफ्फुसाने, ऑप्शन सी त्वचेने, ऑप्शन डी केसाद्वारे। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। तर याचं उत्तर खेकडा त्वचेने मदतीने श्वास घेतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, जिराफच्या वयाचा अंदाज कशावरून लावता येतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नाकाचा रंग, ऑप्शन बी शेपटीची लांबी, ऑप्शन सी पायाची लांबी, ऑप्शन डी अंगावरील टिपक्याचे रंग। तर जिराफच्या वयाचा अंदाज अंगावरच्या टिपक्यांच्या रंगावरून लावता येतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, तरुण व्यक्तीच्या शरीरात एकूण किती हाडे असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 206, ऑप्शन बी 200, ऑप्शन सी 204, ऑप्शन डी 202। याचं उत्तर तरुण व्यक्तीच्या शरीरात एकूण 206 हाडे असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, कोणता प्राणी डोळे बंद करूनही पाहू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मगर, ऑप्शन बी मधमाशी, ऑप्शन सी उंट, ऑप्शन डी हरिण। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। उत्तर उंट प्राणी डोळे बंद करूनही पाहू शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 8 आहे, माशीला एकूण किती पाय असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 10, ऑप्शन डी 12। हेच उत्तर माशीला एकूण 6 पाय असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, कोणत्या देशात रात्री 12 वाजता सूर्य उगवतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी नॉर्वे, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी सिंगापूर। हेच उत्तर नॉर्वे देशात रात्री 12 वाजता सूर्य उगवतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, गायीचे सरासरी आयुष्य किती असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 16 वर्ष, ऑप्शन बी 30 वर्ष, ऑप्शन सी 10 वर्ष, ऑप्शन डी 20 वर्ष। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। हे उत्तर गायीचे सरासरी आयुष्य 16 वर्षांचे असते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, पहिल्यांदा ट्रॅफिक सिग्नल कोठे सुरू झाले? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए विमानतळ, ऑप्शन बी रस्ते, ऑप्शन सी रेल्वे स्थानक, ऑप्शन डी बस स्थानक। ह्याचं उत्तर पहिल्यांदा ट्रॅफिक सिग्नल रेल्वे स्थानकला सुरू झाले। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, दुनियातील सर्वात सुंदर साप कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए किंग कोब्रा, ऑप्शन बी वरील नाई, ऑप्शन सी नागराज, ऑप्शन डी अजगर।
तर याचं उत्तर दुनियातील सर्वात सुंदर साप वरील नाही, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे, फ्लिपकार्ट ही कंपनी कोणत्या देशाची आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी अमेरिका. याचं उत्तर फ्लिपकार्ट ही भारत देशाची कंपनी आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 14 आहे, पर्वताची राणी कोणत्या शहराला म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए लेह, ऑप्शन बी मसुरी, ऑप्शन सी कळसुबाई, ऑप्शन डी उत्तराखंड. याचं उत्तर पर्वताची राणी मसुरी या शहराला म्हणतात, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 15 आहे, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भगतसिंह, ऑप्शन बी लाल बहादूर शास्त्री, ऑप्शन सी मदर टेरेसा, ऑप्शन डी महात्मा गांधी. याचं उत्तर भारताचे राष्ट्रपती महात्मा गांधींना म्हणतात, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 16 आहे, हिंदी बोलणाऱ्या रोबोटचे नाव काय होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कॅटरीना, ऑप्शन बी मनाली, ऑप्शन सी रेशमा, ऑप्शन डी यापैकी कोणतेही नाही. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. याचं उत्तर हिंदी बोलणाऱ्या रोबोटचे नाव रेशमा होते, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 17 आहे, भारताच्या कोणत्या राज्यात रावणाचे मंदिर आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी ओडिशा, ऑप्शन सी तमिळनाडू, ऑप्शन डी राजस्थान. हे जो उत्तर भारताच्या राजस्थान राज्यात रावणाचे मंदिर आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 18 आहे, आग में घी डालना या म्हणीचा अर्थ काय आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अधिक भडकवणे, ऑप्शन बी आग लागणे, ऑप्शन सी आग विझवणे, ऑप्शन डी घाबरणे. तर याचं उत्तर आग में घी डालना या म्हणीचा अर्थ आहे अधिक भडकवणे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 19 आहे, मधासोबत काय खाल्ल्यास घशाची सूज कमी होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मीठ, ऑप्शन बी चिंच, ऑप्शन सी तुळस, ऑप्शन डी हळद. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या. तर याचं उत्तर मधासोबत हळद खाल्ल्यास घशाची सूज कमी होते, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. जो की आपला लास्ट जो की 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे, चिंगम चघळल्याने काय वाढते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए उंची, ऑप्शन बी ताकद, ऑप्शन सी स्मरणशक्ती, ऑप्शन डी बुद्धिमत्ता. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.